बातमी आहे, कार्तिकी एकादशीची महापूजा एकनाथ शिंदे करणार आहेत। तर निलेश घायवाळ हे ऑफिस पोलिसांकडून सील झालेलं आहे। या संदर्भातली सुद्धा अधिक माहिती माझे सहकारी अविनाश पवार यांच्याकडून आपण घेणार आहोत। तर कल्याणमध्ये डाळवडा न दिल्यामुळे एका गुंडाने राडा घातलेला आहे। या संदर्भातली माहिती माझे सहकारी अमजद खान आपल्यापर्यंत पोहोचवतील। तर कोजागिरीला सप्तशृंग गडावरती किन्नरांचा मेळावा भरतोय आणि या संदर्भातली माहिती निलेश वाघ माझे सहकारी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। याची पुढची बातमी असेल, परभणीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। पावसाचे अपडेट्स माझे सहकारी दिवाकर माने यांच्याकडून आपण घेणार आहोत। तर पहिली बातमी आपण पाहूयात। कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालाय। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची माहिती दिली आहे। राज्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्यामुळे महापूजा कुणाच्या हस्ते करावी असा पेच निर्माण झालेला होता, पण आता विधी आणि न्याय विभागाकडे एकनाथ शिंदेंच्या नावावरती शिक्कामोर्तब केला गेला। त्यामुळे आता कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा तिढा सुटलाय। या कार्तिकी यात्रेचा कालावधी हा 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असा आहे। दरवर्षीप्रमाणे प्रथा परंपरेनुसार शुभ मुहूर्त पाहून 26 ऑक्टोबर रोजी आपण श्रींचा पलंग काढणार आहोत। यावर्षी राज्य सरकारमध्ये 2 सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय असल्यामुळे त्याबाबत मंदिरे समितीने विधी न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवलं होतं। विधी न्याय विभागाचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार या वर्षीच्या कार्तिकी एकादशीला जी शासकीय महापूजा होणार आहे ती राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, खरं तर राज्याला 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे कार्तिकी एकादशीची महापूजा कुणाच्या हस्ते होणार हा तिढा निर्माण झालेला होता मंदिर समितीसमोर। कशा प्रकारे यावरती तोडगा काढला गेला? खरं तर मंदिर समितीसमोर हा एक मोठा प्रसंग होता। राज्यात 2 उपमुख्यमंत्री असताना कोणाच्या हस्ते महापूजा करायची, यापूर्वी देखील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना तत्कालीन स्थितीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे 2 उपमुख्यमंत्री होते। त्यावेळेसही विधी व न्याय विभागाने अहवाल देऊन फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं। आताही तीच परिस्थिती होती आणि आताच्याही परिस्थितीत विधी व न्याय विभागाने थेट एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती देऊन त्या संदर्भातलं लेखी पत्र जे ते पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला दिले। त्यामुळे आता मंदिरे समितीने एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्याचं निश्चित केलेलं आहे। लवकरच विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती एकनाथ शिंदे यांना कार्तिकी एकादशी दिवशी शासकीय महापूजा करण्याचं निमंत्रण देईल। त्यानुसार 2 नोव्हेंबरला पहाटे 2:30 वाजता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना आणि परत उपमुख्यमंत्री असताना देखील पूजा करतायत। 4 पिढ्या एकनाथ शिंदेच्या पूजा करतायत। एकनाथ शिंदेचे वडील असतील, स्वतः एकनाथ शिंदे असतील, त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे असेल आणि त्यांचा नातू, 4 पिढ्यांची ही पूजा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। आषाढीला 3 वर्ष एकनाथ शिंदेंनी पूजा केली होती आणि आता कार्तिकीला ते पूजा करतायत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोन्ही भूमिकेत विठ्ठलाची पूजा करणारे एकनाथ शिंदे खरं तर हे दुसरे नेते। यापूर्वी फडणवीसांना हा मान मिळाला होता, आता तोच मान एकनाथ शिंदेंना मिळतोय। तृप्ती, निश्चित संकेत, माझ्या सोबत असाच रहा। खरं तर कार्तिकी एकादशीची पूजा नेमकं कोण करणार याचा तिढा निर्माण झालेला होता आणि त्यावरती अखेर तोडगा काढण्यात यश आलेलं आहे। पुढची बातमी आपण पाहूयात। कुख्यात गुंड निलेश घायवाळच्या घरावरती आणि कार्यालयावरती पोलिसांनी छापेमारी केली आहे। तसंच निलेश घायवाळचं पुण्यामधलं कार्यालय पोलिसांनी सील केलेलं आहे। या कारवाईत पोलिसांना विविध कागदपत्र, पासबुक तसंच आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। कोथरूडमधल्या घायवाळच्या घरामध्ये बंदुकीच्या गोळ्याही सापडल्यात। याशिवाय ज्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्र सापडलीत त्या संदर्भात पुणे महानगरपालिकेकडून अधिकची माहिती मागवण्यात आली असून पुढील चौकशी दरम्यान ती माहिती तपासली जाणार असल्याचं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले। या कारवाईत सापडलेल्या कागदपत्रांद्वारे घायवळच्या अवैध व्यवहारांशी संबंधित आर्थिक पुरावे समोर येण्याचीही शक्यता वर्तवली जाते। आपल्याकडे जो मोका दाखल आहे कोथरूड पोलीस स्टेशनला, त्या मोक्याच्या अनुषंगाने मुका कोर्टाकडून रितसर आपण सर्च वॉरंट घेतलं होतं। त्याचं घर आणि ऑफिस दोन्ही गोष्टी सर्च करण्यासाठी ते काल आणि परवा दिवशी आपण ते सर्व विथ पंचायत समक्ष ई साक्समध्ये सर्व ऑफिस आणि त्याचं घर जे आहे
ते सर्च केलं आहे. तर सर्चमध्ये काही आपल्याला डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत. 43 डॉक्युमेंट्स आहेत. पासपोर्टच्या संदर्भातले जे काय आधार कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला मिळाले. काही कॅश आहे, काही ज्वेलरी आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही कार्ट्रिजेस आणि लाईव्ह राऊंड सुद्धा ॲम्युनिशन मिळून आले. त्या संदर्भामध्ये एक वेगळा गुन्हा कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे. तर या कारवाई संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी अविनाश पवार. अविनाश, कुख्यात गुंड निलेश घायवळच्या घरावर आणि कार्यालयावरती छापेमारी करण्यात आलेली आहे. यामध्ये जे पुरावे सापडलेले आहेत, जी माहिती मिळालेली आहे, त्या आधारे निलेश घायवळच्या विरोधातला फास आवळण्यात कसा फायदा होणार आहे? आपण पाहतो की प्रख्यात गुंड निलेश घायवळ याचा पाय सातत्याने खोलात जाताना दिसतोय. खरं तर हा जो प्रख्यात गुंड निलेश घायवळ याने ज्या पद्धतीने गोळीबार केला आणि एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून या घायवळ गँगची इथे दहशत होती. मात्र आता जे निलेश घायवळचं सगळं प्रकरण समोर येतोय त्यावेळेस वेगवेगळे खुलासे समोर येताना दिसत आहेत. आता जी छापेमारी केली पोलिसांनी, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. जवळजवळ 45 कागदपत्र महत्वाची सापडलेली आहेत आणि याच्यामधले जे काही दस्तावेज आहेत त्याच्यानुसार मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये जे पवन चक्क्यांचं जे कनेक्शन आहे ते देखील समोर येताना दिसतंय. इथे काही संपत्ती त्याने गोळा केलेली दिसते. याच्यासाठी त्याने कुणाला धमकावलेलं आहे, त्याचे कनेक्शन कशा पद्धतीने इथे जमलेले आहे, तिथल्या काही राजकीय लोकांशी त्यांचे संबंध आहेत का, याची सगळी चाचपणी होताना दिसते. मूळतः काही जिवंत काडतुसं देखील त्या घरामध्ये सापडलेली आहेत आणि ही काडतुसं आणि काही मोकळी काडतुसं म्हणजे ज्या पुंगळ्या म्हणतो आपण ते देखील सापडले. त्यानुसार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये एक नव्याने गुन्हा हा निलेश घायवळ दाखल झालेला आहे. एकूणच पोलिसांनी निलेश घायवळ भोवतीचा जो फास आहे तो आवळण्यास सुरुवात केलेली आहे. आणि जर आपण पाहिलं तर आज सकाळी त्याचं जे ऑफिस होतं ते देखील सील केलेलं आहे. त्याचं घर ज्या ठिकाणी तो जिना आहे तो देखील सील केलेला आहे. कोथरूड भागातलं त्याचं हे जे घर आहे आणि ऑफिस आहे याच्यावर सातत्याने पोलिसांचं लक्ष आहे. पोलीस वेळोवेळी या गोष्टींची चाचपणी करत आहे आणि जे निलेश घायवळचे कुटुंबीय आहे त्यांच्याकडून देखील माहिती घेताना दिसत आहे. एकूणच निलेश घायवळचं हे सगळे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये काही राजकीय लागेबांधे देखील समोर येताना दिसत आहे. कारण आज रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत त्यांनी देखील आरोप केल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे. त्यांनी थेट सध्याचे जे काही चंद्रकांत दादा पाटील जे मंत्री आहेत त्यांच्या एका सहाय्यकावर त्यांनी आरोप केलेले आहेत. त्याचे काही कनेक्शन हे मोबाईलमध्ये आहेत. मोबाईलद्वारे त्याचं काही चॅटिंग झालेलं आहे, त्यांचे फोन झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याला कुठे राजकीय पाठिंबा आहे का हे देखील तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने निलेश घायवळने अवैधरित्या पासपोर्ट बनवला आणि तो इथून फरार झाला म्हणजे त्याला पळून नेण्यामध्ये किंवा त्याला पळून लावण्यामध्ये हा सगळा राजकीय वरदहस्त होता का हे देखील चाचपून पाहणं गरजेचं आहे. पोलीस आता सर्व दृष्टीने ही सगळी पाहणी करतायत, तपासणी करतायत. दुसरीकडे पुणे महानगरपालिकेकडे देखील याची कोणकोणती संपत्ती आहे, त्या ठिकाणी कशा पद्धतीने ही संपत्ती त्याने गोळा केलेली आहे याविषयीची माहिती देखील पोलीस घेताना दिसत आहे. एकूणच आता प्रख्यात गुंड निलेश घायवळ विषयी पोलीस सतर्कता बाळगताना दिसत आहे. मात्र यापूर्वीच ही सतर्कता जर बाळगली असती तर कदाचित निलेश घायवळ हा पळून जाऊ शकला नसता आणि जे राजकीय कनेक्शन्स आहेत ते देखील पुढे येण्याची गरज असल्याचं सातत्याने विरोधक बोलताना दिसत आहे. तृप्ती. निश्चित अविनाश, ज्या वेगानं आता कारवाई सुरू झाली आहे त्यानुसार आता आणखीन माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. माझ्यासोबत असाच रहा. तुर्तास या माहितीबद्दल धन्यवाद. पुढची बातमी आपण पाहूयात. कल्याण पूर्वेमध्ये सराईत गुंड निलेश लंके याने हॉटेल चालकाला डाळवडा न दिल्यामुळे मारहाण केली आहे. हॉटेलचे मालक बाचाराम मोर्या यांच्याकडे दारूच्या नशेत आलेल्या लंकेनं मला डाळवडा बनवून दे अशी मागणी केली. मात्र दुकानदाराने प्रत्युत्तर दिल्यावर लंकेनं हत्यार दाखवून त्याला हात जोडत पाया पडायलाही लावलं. जामिनावर सुटून आल्यानंतर परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने ही भाईगिरी केल्याचं दिसून येत आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणमधल्या या बातमी संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी अमजद खान. अमजद, कल्याणमध्ये जामिनावरती सुटून आलेला हा गुंड दहशत माजवण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करतोय, त्याच्यावरती काय कारवाई नेमकी पोलिसांनी केली आहे? तृप्ती, कल्याण पूर्वेतील काटेबंडोरी हा परिसर आहे. या परिसरात एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मद्यधुन अवस्थेत दिनेश लंके हा सराईत गुन्हेगार आहे आणि काही दिवसापूर्वीच हा जामीनवर सुटून आला आहे. तो आला आणि त्यांनी जे हॉटेल चालक आहे त्यांना सांगितलं की मला दाल वडा द्या, परंतु हॉटेल चालकाने स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी आता दाल वडा मिळणार नाही. त्यांनी नकार दिला. त्यावरून
दिनेश लंके यांनी आधी वाद घातला त्यांनी आणि नंतर मारहाण करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर त्यांनी आपल्याजवळील जे धारदार शस्त्र होता त्यांनी दाखवलं आणि जे दुकानदार आहेत, जे हॉटेल चालक आहेत बासाराम मोर्या यांना हातपाय जोडायला लावले आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. या प्रकरणात मोर्या यांनी कल्याणच्या कोलसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप दिनेश लंके याचा शोध पोलीस घेऊ शकले नाहीये, त्याच्या शोधात आहे. आणि एवढंच नाही तर याची बातमी काही पत्रकारांनी केली तर त्यांना देखील लिहून धमकी दिनेश लंके याचा जो मित्र आहे अविनाश शेलार यांनी देखील धमकी दिली आहे. या संदर्भात देखील तक्रार पत्रकार आता करणार आहे. मात्र ज्या प्रकारे कल्याण पूर्वेत गुन्हेगारी वाढली आहे, दिनेश लंके अविनाश शेलार असे जे गुंड आहेत यांना राजकीय वर्धास्त आहे आणि राजकीय पाठबळ मिळत असल्याने या जे गुन्हेगार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची भीती आणि कोणाची भीती राहिलेली नाही. पोलिसांनी यांच्या विरोधात ठोस कारवाई करावी, कारण की व्यापाऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुकानदारांना नागरिकांना मारहाण केली जाते, दिवसा दौडा त्यांना लुटलं जातं. या प्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तृप्ती. निश्चित अमजद, धन्यवाद या माहिती करता. माझ्यासोबत असेच रहा. पुढची बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ते देशभरामधील तृतीयपंथीयांनी हजेरी लावलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तृतीयपंथीयांच्या छबिना मिरवणुकीला विशेष महत्त्व असल्याचं म्हटलं गेलंय. गेली 80 वर्षांपासून उत्सवाचं खास आकर्षण ठरतीये ती छबिना मिरवणूक. किन्नर आणि त्यांचे गुरु त्यांच्या देव्हारातील देवींच्या प्रतिमा आणि मूर्ती घेऊन येतात. सप्तशृंगी गडावरील शिवालय तळावर शाही स्नान घालून साडी चोळी, अंतर, वेणी आणि शृंगाराचं साहित्य देवीला सजवत देवीचा छबिना काढला जातो. पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलताशाच्या गजरामध्ये ही मिरवणूक काढली जाते. आणि या अनोख्या परंपरेबद्दल माहिती देत आहेत माझे सहकारी निलेश वाघ. निलेश वाघ, सप्तशृंगी गडावरची ही परंपरा गेल्या 80 वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेचं वैशिष्ट्य काय? तृप्ती, नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण ह्याची सप्तशृंगी गडावर ही कोजागिरी पौर्णिमेची जी परंपरा आहे ती शेकडो वर्षाची अशी परंपरा आहे. खरं तर ह्या कोजागिरी पौर्णिमेला किन्नर समाजाला एक विशेष महत्व असतं आणि देशभरातील किन्नर जे ते या ठिकाणी हजेरी लावत असतात आणि त्यांचा जो छबिना असतो तो छबिना पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि ते या यात्रेचं खास वैशिष्ट्य असतं. देशभरातली किन्नर जे या त्या निमित्ताने इथं गुरुश्रेष्ठीची जी परंपरा आहे ती या ठिकाणी जोपासली जाते आणि या गडावर जे आहेत तलावापासून मोठ्या संख्येने देवीच्या याची पूजा केली जाते. संभव पारंपरिक वाद्यावर देवीचा छबिना जो आहे तो या ठिकाणी काढला जातो आणि भाविक जे ते मोठ्या मनोभावी या ठिकाणी हजेरी लावत असतात. खरं तर आपण पाहिलं तर सप्तशृंगी गडावर देवी सप्तशृंगी मातेने महिषासुराचा वध केला होता. त्यानंतर देवीने सीमा उल्लंघन केलं होतं आणि त्यानंतर देवीने सर्वांना जाण्याचे आदेश दिले होते, मात्र किन्नरांना जाण्याचे आदेश दिले होते आणि त्यावेळी देवीने विचारले की कोण जागा आहे रे असं विचारल्यानंतर किन्नरच त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तेव्हापासून जी परंपरा जी ती या ठिकाणी रूढ झाली आणि शेकडो वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे. आज देखील सकाळपासून देशभरातील किन्नर जे त्या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि कोजागिरी उत्सवाला जे ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी सुरुवात झाली. मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर देशभरातील किन्नर आखाडे जे ते या ठिकाणी येत असतात. त्या किन्नर आखाड्याचे जे ज्येष्ठ एक भास्कर गुरु म्हणून आहे त्यांचं नुकतंच निधन झाल्यामुळे कुठंतरी सप्तशृंगी गडावरच्या या कोजागिरी उत्सवाला कुठंतरी दुःखाची किनार पाहायला मिळते आणि ही परंपरा खंडित होऊ नये त्यामुळे किन्नर आखाड्याच्या वतीने सकाळपासून या ठिकाणी छबिने काढण्यात आली. मात्र खास संध्याकाळचं जे वैशिष्ट्य असतं ते संध्याकाळचे चांदवा असेल किंवा देवीचा जो छबिना असेल तो कार्यक्रम काहीशी या ठिकाणी रद्द होताना देतात. त्यामुळे कुठंतरी आता या उत्सवावर विरजन पडताना दिसतं. निश्चित. निलेश वाघ, धन्यवाद संपूर्ण माहिती करता. माझ्यासोबत असेच रहा. परभणीमधली बातमी आता आपण पाहूयात. राज्यातल्या काही भागामध्ये अद्यापही पावसाची हजेरी पाहायला मिळते. परभणी जिल्ह्यात सुद्धा सकाळी 4 वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली आहे. पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरलंय. शहरासह जिल्ह्यातील शेत शिवार पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य सुद्धा भिजून मोठं नुकसान झालंय. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेलं सोयाबीन आता भिजलंय. परभणीतल्या या परिस्थितीची माहिती घेऊयात माझे सहकारी दिवाकर माने यांच्याकडून. दिवाकर, आधीच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे पावसाचा आणि पुन्हा एकदा पावसाची हजेरी. परभणीतली नेमकी परिस्थिती काय?
तृप्ती, आपण जर बघितलं तर आज सकाळी 4 वाजता ही अतिवृष्टी सुरू झाली होती. परभणीमध्ये एकूण 52 मंडळ आहेत, तर 52 मंडळात संपूर्ण अतिवृष्टी झालेली आहे. तर त्यामध्येच असे काही मंडळ आहेत, माझ्याकडे आकडेवारी आहे की 7 वेळेस अतिवृष्टी झालेले देखील 2 मंडळ आहेत जिथे 7 वेळेस ही अतिवृष्टी झालेली आहे. एकंदरीतच मराठवाडा हा भाग संपूर्ण जिथे जास्त पाणी नसतं त्या भागात एवढ्या वेळेस अतिवृष्टी होते, ही खूप मोठी बाब आहे. तर एकंदरीतच आज परभणी शहरातील नागरिकांना देखील याचा फटका बसलेला आहे. पण वारंवार दाखवत आहोत की शेतकऱ्यांना ह्याचा फटका बसत आहे. शेतकरी आपले दुःख मांडत आहे प्रशासनातर्फे. पीक विमे कुठेतरी अजूनही त्यांचे झालेले नाही आहेत, पंचनामे झालेले नाही आहेत, त्यांना अजूनही मदत काही भेटलेली नाहीये. हे वारंवार सांगत असताना देखील आज नागरिकांना देखील हा त्रास झाला आहे. जवळपास 40 ते 50 घरं आहेत परभणी शहरातील. ते घरांना अक्षरशः एक ब्रिज, जो रेल्वे ब्रिज आहे त्याच्यामुळे हे पाणी त्यांच्या घरामध्ये शिरल्याचं ते सांगत आहेत, आरोप करत आहेत प्रशासनातर्फे. महापालिकेचे आयुक्त देखील आले होते, त्यांनी बघितलं, त्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. तर जे काही निकष असतील त्या निकषावर त्यांना मदत भेटेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं. परंतु काही लोकांनी जेवायला त्यांना काही भेटलं नाही, कारण घरामध्ये पाणी शिरलं होतं. आपत्ती व्यवस्थापन या विभागातर्फे त्यांना रेस्क्यू करण्यात आलं होतं, पण त्याच्यानंतर त्यांना जे काही मदत भेटणार होते, जे काही जेवायला भेटणार होतं ते काही भेटलेलं नाही असा आरोप ते करत होते. एकंदरीतच मोठा पाऊस ह्या भागामध्ये होत आहे आणि येणाऱ्या अजून 2 दिवस देखील पाऊस सांगितलेला आहे. आणि हा पाऊस असाच जर राहिला तर परिस्थिती बिकट राहणार आहे. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या आधी सरकार म्हणते की तोंड गोड करू, पण अजूनही काही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. म्हणून शेतकरी वारंवार कुठेतरी खचत चाललाय. त्याला उभारण्याची सध्या गरज भासत आहे. तरी प्रशासनाने कुठेतरी दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी हीच मागणी शेतकरीतर्फे करण्यात येत आहे, तर इतर संघटना देखील करत आहेत. तृप्ती. निश्चितच दिवाकर, एकूणच राज्यातल्या शेतकऱ्यांवरचं पावसाचं संकट काही टळताना दिसत नाहीये. धन्यवाद संपूर्ण माहिती करता. तर राज्यामधल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेतलेला आहे आणि या संदर्भातले अपडेट्स माझ्या सहकाऱ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. तुमच्या 5ही जणांचे आभार.